तर आज आपण सर्कल बघणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा बेस आपण थोडंसं आपण बेसिक असं बघूया. सगळ्यांना हे माहीत आहे, जे तुम्ही फोर्थ स्टँडर्ड पासून शिकत आलेला आहात. याला काय म्हणतात? बोला, पटपट बोलायचं. सर्कल. याला काय म्हणतात? सर्कल. याला 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 काय म्हणतात? मिड पॉइंट. मिड पॉइंट, सेंटर म्हणतात त्याला. याला काय म्हणतात? रेडियस. रेडियस. ओके, याला काय म्हणतात? डायमीटर. डायमीटर, किंवा काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? व्यास म्हणतात, त्रिज्या म्हणतात. ओके, हा. डायमीटर आणि याच्यामध्ये काय रिलेशन आहे का? रेडियस मध्ये? रेडियस रेडियस स्क्वेअर इज इक्वल टू डायमीटर. वा रे वा, ग्रेट आहे शहाण्या. नाही नाही, रेडियस 2 काय? आहे. हो. हा, 2 टाइम्स रेडियस Two. इक्वल टू डायमीटर. चौथीतलं आहे का पाचवीतलं? हो. ओके, हा चालेल, एवढं सगळ्यांना माहित आहे. याला काय म्हणतात? मराठीमध्ये पण सांगा आणि इंग्लिशमध्ये पण सांगा. याला काय म्हणतात? कॉर्ड. कॉर्ड म्हणतात, किंवा त्याला जीवा म्हणतात. लक्षात आहे? आता समजा 2 कॉर्ड काढल्या, समजा ए बी आणि सी डी काढल्या, आणि दोन्ही समजा मी सांगितलं तुम्हाला लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी. ओके, तर हे डिस्टन्स किती असणार सांगू शकाल? हे सरळ हे आहे, स्ट्रेट लाईन आहे, माझी चुकून हे आली ती. किती असेल? जेव्हा असं असतं ना, जेव्हा 2 कॉर्ड्स काय असतात समजा इक्वल लेंथचे असतात, तेव्हा डेफिनेटली त्यांचं डिस्टन्स फ्रॉम सेंटर पण सेम असतं. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, इथे समजा मी ई एफ केलं, ओई इज इक्वल टू अ एफ असणार आहे. लक्षात ना? किंवा उलट तुम्हाला सांगितलं की 2 कॉर्ड्स आहेत जिव्हा, आणि त्यांचं सेंटर पासून जर डिस्टन्स सेम असेल तर दोन्हींची लेंथ काय असणार आहे? इक्वल असणार आहे. ह्याची आणि ह्याची काय असणार आहे? इक्वल असणार आहे. लक्षात एवढं समजलं? हा, हे सगळ्यांना माहित आहे ना? माहित आहे की नाही? ओके, तर आपण काय करूया, तर तुमच्या ह्याच्यामधले जाऊया, 10th स्टँडर्ड मध्ये जाऊया परत. आता दुसरी गोष्ट, एक ग्रुप वर्तुळ म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय? दोन्ही सेम असतात, म्हणजे त्यांच्या काय असतात सांगा? रेडियस सेम असतं, तर त्यांना आपण काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणतो, किंवा एकरूप वर्तुळ म्हणतात. लक्षात आहे? कोसेंट्रिक किंवा समकेंद्री म्हणजे का? केंद्र एक असतं किंवा सेंटर एक असतं. असं किती असू शकतात समकेंद्री? किती असू शकतात? असंख्य असू शकतात. इनफायनाइट. ज्यांचं सेंटर सेम आहे, फक्त रेडियस कमी जास्त करायचं, मग तुमचं काय होणार आहे? कोसेंट्रिक म्हणतो. आणि इंटरसेक्टिंग म्हणजे काय? जेव्हा 2 एकमेकांना इंटरसेक्ट होतात ना, त्याला आपण इंटरसेक्टिंग म्हणणार आहे. हे 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. केव्हा केव्हा काय होऊ शकतात सांगा? असे पण होऊ शकतात ना, एका पॉइंट मध्ये काय हे टच होऊ शकतात. लक्षात ना? तर हे आपण तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजे, माहित पाहिजे सगळ्यांना. नंतर एका बिंदूतून जाणारे किती सर्कल काढू शकतात? कितीही काढू शकतात, असंख्य काढू शकतो. लक्षात आहे? एका पॉइंट मधनं जाणारी, सॉरी मी चुकीचं दिले इथे, 2 मिनिट हा. एका पॉइंट मधनं जाणारी असंख्य संख्या, या पॉइंट मध्ये जाणारी. दुसरं सर्कल मी मोठं काढलं, ते त्या पॉइंट मध्ये जातं. तिसरं सर्कल मोठं काढलं, त्या पॉइंट मध्ये जातं. किंवा छोटं एखादं काढलं, असंख्य आपण काढू शकतो त्या बिंदूमध्ये जाणारी. पण 2 बिंदूमध्ये जाणारी पण आपण काय करू शकतो सांगा? हे 2 पॉइंट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य काढू शकतो आपण, असंख्य सर्कल काढू. त्याच्यासाठी काय करायचं? याचा बायसेक्टर घ्यायचा, आणि बायसेक्टर वरचा कुठलाही पॉइंट घेतला ना, तर तो इक्विडिस्टन्स असणार, कायम इक्विडिस्टन्स असणार. त्यामुळे आपण हा जर सर्कल सेंटर कन्सिडर केलं ना, तर डेफिनेटली ते सर्कल एवढं रेडियस घ्यायचं, मात्र असंख्य सर्कल तुम्ही काय करू शकता? सर्कल्स काढू शकता. लक्षात आहे? हे एक लक्षात ठेवायचं, एका बिंदूमध्ये एका पॉइंट मधनं जाणारी असंख्य इन्फिनाइट असतात, 2 मधनं जाणारी असंख्य असतात, आणि समजा 3 नॉन काय असणार? कोलिनियर पॉइंट असतील, तर त्याच्यामधनं जाणारे एक सर्कल असू शकतो, फक्त एकच असू शकतं. लक्षात आहे? असू शकतं. लक्षात आहे ना? तर आणि जर तिन्ही पॉइंट काय असतील सांगा? एका रेषेवर असतील, तर त्याच्यामधनं एक पण सर्कल आपण काढू शकत नाही. हे समजलं सगळ्यांना? म्हणजे पॉइंट मधनं इन्फानाइट जातात, 2 पॉइंट मधनं इन्फानाइट जातात, 3 पॉइंट मधनं आपण किती करू शकतो? एकच सर्कल काढू शकतो. आणि 3 जर कोलिनियर पॉइंट असेल, इथे नॉन कोलिनियर, आणि 3 जर कोलिनियर पॉइंट असेल, तर आपण एक सुद्धा सर्कल काढू शकत नाही. क्लिअर एवढं?
सगळ्यांना समजलं एवढं? ओके. तर इथे मी एक काय काढली, कॉर्ड काढली बघा, हे कॉर्ड काढलेली आहे आणि हे काय केलं, परपेंडिक्युलर टाकला इथे. तर समजा कॉर्ड आपल्याला दिलेली आहे, समजा 8 दिलेली आहे आणि समजा हे 3 दिलेलं आहे, तर आपण त्याचं रेडियस इझिली काढू शकतो, पायथागोरस थेरम. लक्षात आहे? 8 म्हणजे काय होणार सांगा, हा जो परपेंडिक्युलर टाकला ना तो बायसेक्ट करणार, या कॉर्डला काय करणार, बायसेक्ट करणार. त्यामुळे हे 4 येणार, हे 4 येणार आणि हे 4 असतं, हे 3 असतं, तेव्हा रेडियस किती असणार, किती असणार, 5. पायथागोरस ट्रिपलेट. लक्षात आहे? इथे काय असणार आहे, 5 असणार आहे. लक्षात आहे ना? म्हणजे दुसरा समजा याची पण लेंथ 8 असेल तर तो त्याचं डिस्टन्स किती असणार सेंटर पासून, किती असणार लेंथ, हॅलो, 3 असणार आहे. आणि हे डिस्टन्स किती असणार, 5. का सांगा, ती रेडियस आहे, रेडियस सगळीकडे काय असतो, सेम असतो. क्लिअर समजलं? क्लिअर समजलं एवढं? ओके. तर नंतर काय बघा, एक लाईन ड्रॉ केलेली आहे बघा आणि हे सर्कल आहे. तर त्यांना दोघांना काय होत नाही सांगा, एकमेकांना ते छेदत नाही, इंटरसेक्ट होत नाही. हा, इथे एक पण पॉईंट नाही, कॉमन नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पॉईंट कॉमन आहे. आणि जेव्हा एखाद्या लाईनचा, एखाद्या सर्कलचा एक पॉईंट कॉमन असतो तेव्हा त्याला टँजन म्हणतात. काय म्हणतात सांगा, टँजन म्हणतात किंवा स्पर्शिका म्हणतात. लक्षात आहे? स्पर्शिका म्हणतात किंवा टँजन म्हणतात. आणि जेव्हा ती लाईन 2 पॉइंट मध्ये छेदत असेल, इंटरसेक्ट होत असेल सर्कलला, तर त्याला आपण वृत्तछेदिका म्हणतो किंवा सेकंड म्हणतो. क्लिअर समजलं? समजलं का सगळ्यांना? क्लिअर? हॅलो, नंतर एक थेरम तुमच्यामध्ये आहे बघा, तो मी प्रूव्ह नाही करून दाखव, फक्त सांगतो पुस्तकामध्ये बघा. समजा एखादी लाईन एखाद्या पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट होत असेल सर्कलला, तर ती त्याची टँजन असते. टँजन असते म्हणजे काय असणार सांगा, तो जिथे टच होतो ना तिथे अँगल बनणार, तो 90 डिग्री बनणार. समजा हे मी सर्कल घेतले आणि एखादी लाईन ह्याला एक पॉइंट मध्ये टच होते, तर सेंटर पासून जर आपण तो पॉइंट जोडला तर डेफिनेटली तो काय असणार आहे सांगा, टँजन असणार आहे. क्लिअर? दुसरा आपण काय सांगू शकतो, जेव्हा एखादा पॉइंट म्हणजे सर्कल, हे समजा सेंटर आणि पॉइंट जोडला एखाद्या लाईनवरचा आणि कॉमन आहे, तर डेफिनेटली काय असणार आहे सांगा, तो त्याचा टँजन असणार आहे उलट. हा जर 90 डिग्री असणार आहे डेफिनेटली. म्हणजे आपण काय केलं सांगा, सेंटर आणि याचा लाईनवरचा एखादा पॉइंट जोडला, एकच पॉइंट कॉमन आहे त्यांना, तर तो काय असणार सांगा, त्याचा टँजन असतो. क्लिअर? क्लिअर समजला? हो सर. ओके. नंतर नेक्स्ट बघा, त्याच्यावर आधारित आपण काय बघणार आहोत, उदाहरणं बघणार आहोत. तर मराठीमध्ये पण बघा आणि ह्याच्यामध्ये पण बघा. इथे काय विचारलंय बघा, अँगल सीएबीचं अँगल विचारलं, किती असणार इथे अँगल, हा 90 डिग्री असणार, कारण का हा टँजन आहे. जेव्हा कॉमन पॉईंट एकच असतो ना, एखादी लाईन आणि सर्कलचा कॉमन पॉईंट एकच असतो, तेव्हा तो डेफिनेटली टँजनच असतो. त्यामुळे आजचा आन्सर काय येणार आहे सांगा, 90 डिग्री, कारण तो त्याचा टँजन आहे, स्पर्शिका आहे. नंतर तिथे काय वर दिलंय ते पण वाचा बघा. सोबतच्या आकृतीत सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, रेडियस 6 सेंटीमीटर आहे. एबी हा ए मध्ये स्पर्श करतो, यामुळे खाली प्रश्नाची उत्तरे द्या. सी हा रेषा एबी पासून किती अंतरावर असेल, किती अंतरावर असेल, 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर, कारण रेडियस दिलेलं आहे आपल्याला. हे काय असणार आहे, 6 सेंटीमीटर असणार आहे, का तर रेडियस आहे ते. ओके. आता काय दिले बघा, एबी हा पॉइंट 6 सेंटीमीटर, तर बीसी काढा. मी परत खाली पाहिजे तर काढतो बघा. हे आपला टँजन आहे, हे आपला ओ आहे, सी आहे सॉरी, आणि तुम्हाला काय सांगितलंय, एबी हे 6 दिलेलं आहे. हे किती आहे, एसी किती आहे, एसी किती आहे, 6 दिलेला आहे, ते वर बघा दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. तर मला सांगा, हा जो बनणार तो ट्रायंगल कुठला बनणार आहे, राईट अँगल. राईट अँगल. आणि कुठला राईट अँगल, आयसोसेरस ट्रायंगल, दोन्ही 6 आहे ना, बरोबर आहे. हा, त्याच्यावरून आपण बीसी काढू शकतो, बीसी काढू शकतो. किती येणार, किती येणार,
आपण बघितलंय ट्रिग्नॉमेट्री मध्ये बघितलंय की काय बघितलंय 6√2 येणार आहे. 45 90 ने करायचंय ना. हा 45 90 डिग्रीचं हे झालं ना, ट्रँगल झालं. त्यामुळे हे काय असणार समजा 6√2 असणार आहे. क्लिअर समजला? हा, नाहीतर दुसरं तुम्ही काय करू शकता सांगा, AC² प्लस AB² इज इक्वल टू काय होणार सांगा, BC² होणार. 6² 6² 36 36 72 झाला. पण मी काय लिहितो 36 × 2 लिहितो. हे रूट ऑफ BCचं झालं. त्यामुळे 6 जर बाहेर काढला तर 6√2 झालं. लक्षात आहे? पण हा ट्रँगल कुठला आहे सांगा, 90 45 90 45. त्यामुळे काय असणार सांगा, जेवढी साईड असते त्याला मल्टिप्लाय बाय √2 करायचं. म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, त्याची हायपोटिनस मिळतो, कर्ण मिळतो. क्लिअर समजलंय सगळ्यांना? समजलं? आता ABCचं मार्क मी तुम्हाला सांगितलं किती असणार आहे, 45 असणार आहे. का ते लक्ष आलं का? हा काय सांगा आपला राईट अँगल आयसोसेलेस ट्रँगल. मी रेकॉर्डिंग चालू केलं की नाही केलं? हा केलं, ओके. हा काय सांगा राईट अँगल आयसोसेलेस ट्रँगल आहे. त्यामुळे हे अँगल काय असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हो. दुसरा प्रॉब्लेम वाचा बघा. त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला अनेक सांगतो बघा. जेव्हा सर्कल आपण काढलं एखादं आणि त्याला जर बाहेरून बिंदूतनं आपण जर टँजंट काढले ना, टँजंट काढले असे, तर त्याच्यामध्ये काय सांगा, हे दोन्ही टँजंट कायम इक्वल असतात. लक्षात आहे? म्हणजे हे समजा 10 असेल तर हे पण 10 असणार आहे. लक्षात आहे? कुठलाही बाहेरचा प्रॅक्टिकली तुम्ही बघू शकता, कुठलाही बाहेरचा घ्या आणि याला टँजंट काढा. टँजंट म्हणजे काय होणार सांगा, इथे 90 डिग्री अँगल होणार आहे. लक्षात आहे? आणि ते इक्वल लेंथ असते त्यांची. बाहेरील बिंदूपासून जर आपण काय केलं, त्याला टँजंट काढला तर डेफिनेटली ते काय असणार, इक्वल लेंथ असतात. त्याच्यावरनं आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे बघा. शेजारी वर्तुळाच्या बाह्य आर बिंदून काढलेले आर्यन स्पर्शिका वर्तुळा इथे म्हणजे छेदतात, तर हे दोन्ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि काय दिले बघा, OR = 10 दिलेलं आहे. याची व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेली आहे. आणि त्रिज्या काय दिलेली आहे, 5 दिलेली आहे. तर आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो, कारण इथे 90 डिग्री अँगल होणार आहे. लक्षात येईल ना? आता हे 5 आहे बरोबर. तर ह्या अँगलचं माप किती असणार, कोण सांगू शकतो? हा, किती असणार? 9वीचे विद्यार्थी पण सांगायला पाहिजे. हे 10 दिलंय, हे 5 दिलंय, तर हा अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. 30 डिग्री. कारण आपण बघितलं 30 90 60चं हे माहिती आहे तुम्हाला. 30 डिग्रीचा समोरचा अँगल हे लेंथ जर 5 असेल तर डेफिनेटली हायपोटेनस त्याच्या डबल असतो. त्याच्या उलट हायपोटेनस डबल आहे तर डेफिनेटली तो त्याच्या 5च्या समोरचे अँगल असणार तो 30 असणार. आणि हा किती असणार मग? तो पण 30. 30. बापरे, मला वाटलं म्हटलं 30 60 90. ओके ओके, चला. तर आता आपल्याला काय करायचं असेल तर MRO चे माप विचारलंय. MRO आपण काढलं, 30 काढलं. का ते लक्ष आलं तुमच्या? हा, कारण कायम लक्षात ठेवायचं 30 बाजू एखाद्या अँगलच्या समोरची बाजू हायपोटेनसच्या जर हाफ असेल राईट अँगल मध्ये, तर तो अँगल 30 डिग्री असतो. लक्षात आहे? नंतर आपल्याला काय विचारलंय, MRN चे माप किती? MRN चे माप किती असणार? 60. हा 60 असणार, कारण इथे पण काय होणार 90 डिग्री होणार. हे पण 5 आहे. लक्षात आहे? त्यामुळे हा पण 30 डिग्री होणार आहे. 30 किती होणार आहे? हे 60 होणार आहे आणि हे किती 30 होणार आहे. नंतर आपण स्पर्शिका खंडाची लांबी हे आपल्याला काढायचंय. कसं काढणार सांगा? जेव्हा काय असते सांगा, 30 बाजू समोरची बाजू 5 असते तेव्हा त्याला √3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला 60 बाजू समोरची बाजू मिळते. किंवा तुम्ही दुसरं काय करू शकता सांगा, 10चा स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या बाजूचा स्क्वेअर. म्हणजे किती होणार सांगा, 100 मायनस 25 इज इक्वल टू 75. त्याचा जर रूट काढला आपण तर काय येते सांगा? हे त्याचा आन्सर झाला. सगळ्यांना समजतंय काय? फास्ट होत आहे? समजतंय सगळ्यांना? हो, नक्की बोला, नाही तर. ओके, चला नेक्स्ट घेऊ. मी काय अजून याच्यावर एक्सप्लेन करायचं आहे? नेक्स्ट घेऊ का प्रॉब्लेम?
हो. ओके, चालेल. तर इथे बघा, आर्यन हे काय आहे, स्पर्शिका आहे, टँजन आहे, ही पण टँजन आहे, इक्वल असणार आहे. सेगमेंट ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. प्रूव्ह दॅट ओ आर बायसेक्ट एम आर एन एज वेल एज एम ओ एन, एम आर एन एज वेल एज एम ओ एन. आपल्याला प्रूव्ह करायचे. प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागणार आहेत. ते आपल्याला काय दाखवावं लागेल सांगा? सिमिलर ट्रायंगल आहे ते दाखवावं लागेल. मी काय करतो बघा, ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल ओ एन आर घेतो. काय काय आहे सांगा? काय काय पटकन सांगा. ओ आर कॉमन साइड, एम ओ एन सॉरी ओ एम एन अँड ओ एन आर इक्वल इच ऑफ 90 डिग्री आणि ओ हे हा, त्याच्यापेक्षा असं पण करू शकतो बघा. चालेल? चालेल का नाही? हा, हे पण इक्वल आहे. चालेल, सगळ्यांना समजलं? कारण दोन्ही टँजन आहे. हो. टँजन काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आणि हो दुसरं इक्वल. काय सांगा? तिसरं काय सांगा? ओ चालेल? आर ओ आर. हा, हो. 3 आपल्याला मिळाल्यात ना कंडिशन, त्यामुळे आपण डेफिनेटली सांगू शकतो ओ एम आर सिमिलर टू ट्रायंगल ओ एन आर. आणि करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे? इक्वल असणार आहे. बरोबर आहे ना? हा अँगल आणि हा इक्वल असणार आहे. हा अँगल आणि हा इक्वल असणार आहे. लक्षात आहे? पाहिजे तर आपण लिहू शकतो अँगल एम आर ओ इक्वल टू अँगल काय ना सांगा, एन एन आर ओ. आणि काय करू शकतो, अँगल एम ओ आर इज इक्वल टू अँगल ओ आर. आणि हे दोन्ही इक्वल आहेत. इक्वल असेल तर डेफिनेटली ओ आर हा त्यांचा काय असणार आहे? बायसेक्टर असणार आहे. समजलं काय ते? बायसेक्टर म्हणजे माहिती आहे ना, आपण बघितलंय बघा. बायसेक्टर म्हणजे काय होतंय सांगा? इक्वल अँगल मध्ये हा 30 असेल तर हा 30 असेल, तर हा त्याचा बायसेक्टर असतो. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हो हॅलो? सर. ओके, कोणाला डाऊट नाही ना? चालेल, चला नेक्स्ट बघूया आपण. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलर टँजन. समजा मी काय काढले, पॅरलर टँजन काढले. ह्याला हा पॅरलर आहे, समजा पॅरलर आहे, सॉरी बघा तो पॅरलर आहे म्हणा. पॅरलर केव्हा असणार सांगा? हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल इक्वल असायला पाहिजे. आहेत त्याचे इक्वल, पॅरलर आहेत ते. आता पॅरलर असतो तेव्हा ही त्याची रेडियस झाली. हॅलो, रेडियस झाली ना? टँजंट कडनं आपण काय करतो, हा ही त्याची रेडियस झाली, ही पण रेडियस झाली. मग दोघांमधलं डिस्टन्स किती असणार आपल्याला? हा, 4.5 दिला, रेडियस दिलं, म्हणजे काय होणार सांगा? 9 सेंटीमीटर असणार. बरोबर आहे? 9 सेंटीमीटर. बरोबर आहे की नाही? हा, कारण हा काय टँजन आपल्याला दिलेला आहे. टँजन सेंटर पासून जे अंतर असतं ते रेडियस असतं. टँजनचे सेंटर पासूनचे जे अंतर असतं त्याला रेडियस म्हणतो आपण. आपल्याला 2 टाइम्स रेडियस केलं की काय मिळणार? दोघांमधलं अंतर मिळालं. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हो. नंतर नेक्स्ट बघा. दोघांना समजा ट्रायंगल स्पर्श, आपण समजा 2 काय केली, सर्कल घेतली. ती काय करते? एकमेकांना स्पर्श करतात, इंटरसेक्ट करतात. तर आपण जर त्याचे जर पॉईंट जोडले ना, सेंटर पॉईंट जोडले, तर त्या सेंटर पॉईंटला जोडणाऱ्या रेषेवर त्यांचा काय असतो? स्पर्श बिंदू असतो. लक्षात येते ना? म्हणजे ते एकमेकांना टच करतात. तर टच केल्यावर आपण जर दोन्ही सर्कलचे सेंटर जोडले, समजा ह्याचा A1 झाला, ह्याचा A2 झाला, तर हे दोन्ही जोडले, तर त्याचा जो स्पर्श बिंदू असतो तो त्या रेषेवर असतो दोन्ही सर्कलचा. हे एक लक्षात ठेवायचं. दुसरं काय, समजा याचं जर 5 सेंटीमीटर तुम्हाला रेडियस दिला आणि याचं 4 दिलं, तर दोन्ही सेंटर मधलं डिस्टन्स किती असणार सांगा? 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. ओके, समजलं आहे? म्हणजे हे आपलं एक झालं पहिलं आणि हे दुसरं झालं. लक्षात आहे? आता समजा ते आतमध्ये काय करतात, इंटरनली काय करतात, एकमेकांना छेदतात. याचं सेंटर हे झालं, समजा ह्याचं सेंटर हे आहे, त्याचं पण काय असणार आहे, तर जोडणारे आपण जोडली पुढे, तर तो पण काय असणार आहे, स्पर्शबिंदू त्या रेषेवर असणार आहे. मग ह्या दोघांमधलं अंतर कसं काढणार आपण? समजा मोठ्या सर्कलचं दिलंय तुम्हाला 8 दिलंय आणि छोट्या सर्कलचं 3 दिलंय. दोघांमधलं अंतर काय करायचं? 5 सेंटीमीटर. काय आपण काय करायचं, इंटरनली जेव्हा काय करतात, टच करतात, तेव्हा दोन्ही
सर्कलचे रेडियसचं सबट्रॅक्शन आपल्याला काय मिळणार, दोघा सेंटर मधलं अंतर मिळणार. समजलं एवढं नक्की सगळ्यांना? हो. इथे दिलंय बघा, आंतरस्वी वर्तुळ केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्याच्या फरका एवढे असते. ओके, तर आता त्याच्याशी रिलेटेड आपण हे करूया बघा. 2 circles having radii 3.5 and 4.8 टच इच अदर इंटरनली. इंटरनली म्हणजे काय असणार सांगा, अशी टच होतात. तर त्या दोघांच्या रेडियस मधला अंतर किती असणार, काय करायचं आपण, काय करायचं, 4.8 minus 3.5. मायनस करायचं. इथे आपल्याला आन्सर काय मिळणार, 1.3. बरोबर आहे, 1.3. हो. ओके. आणि ते जर एक्सटर्नली असेल, हीच समजा तुम्हाला दिलेली आहे, 4.8 दिलंय आणि 3.5 दिलंय दोघांचं रेडियस, तर काय करणार तुम्ही, 4.8 प्लस 3.3. 0.5 म्हणजे आपल्या सेंटर मधलं अंतर जर बघायचं आहे आपण असं करणार आहे. समजलं? दुसरा क्वेश्चन बहुतेक त्याशी संबंधित आहे बघा. 2 circles of radii 5.5 and 4.2 टच इच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली असेल तर अशी टच करतात. तर त्या दोघांच्या सेंटर मधलं अंतर किती असणार, तर काय करणार आपण, प्लस करणार. प्लस करणार. आन्सर एवढं आहे ना. ओके, पुढचं वाचा बघा क्वेश्चन तोपर्यंत. इफ रेडियस ऑफ 2 circles आर 4 centimeter and 2.8 centimeter, ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, तर जमेल ना. एक सर्कल काढायचं, त्याचं रेडियस काय घ्यायचं, 4 सेंटीमीटर घ्यायचं, आणि दुसरं घ्यायचं किती घ्यायचं, 2.8 घ्यायचं. फक्त ड्रॉ करायला सांगितलंय, आणि तसंच काय करायचं, इंटरनली पण ड्रॉ करायचं. असं जमेल ना. हे तुमचं कंपास तुम्ही करायचंय बघा, एक्सटर्नली आणि इंटरनली. ओके, समजलं का, समजलं का? ओके. आता पुढचा प्रॉब्लेम वाचा बघा. 2 एक्सटर्नली टच होणारी सर्कल तुम्हाला दाखवलेली आहे. एकाचं सेंटर पी आहे, दुसऱ्याचं क्यू आहे. नंतर आणि काय सांगितलंय, आर या ठिकाणी दोन्ही काय होतात, जर आपण सेंटर एकमेकांना जोडली तर आर या ठिकाणी काय होतात, टच होतात ती. नंतर एपी पॅरलल टू क्यू बी दिलेला आहे. ह्याच्यावरनं तुम्ही काय सांगू शकाल, आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल झाली, कुठला अँगल इक्वल असणार, मी काढू का मोठा, हे इथे इथेच बघूया. नाही तर हा अँगल किती, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, कशाला, एपी पॅरलल टू क्यूबी आहे. हे दोन्ही काय झाले सांगा, कुठले अँगल झाले, हॅलो, अल्टरनेट अँगल झाले बघा. अशी जर पॅरलल लाईन असेल ना, तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो ना. सेम इथे आहे बघा. हे जर मी एक्सटेंड केलं तर तुमच्या लक्षात येईल का बघा सारखं. हे जर मी एक्सटेंड केलं असं आणि ट्रान्सव्हर्सर एक्सटेंड केली समजा, नाही तो ट्रान्सव्हर्सर नाही, सॉरी, हा ट्रान्सव्हर्स, तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. तसंच हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, कशाला, अरे सॉरी, आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय ना, सॉरी प्रूव्ह करायला सांगितलं, थांबा, दिलं नाही आहे ते, प्रूव्ह करायला सांगितलं. 2 मिनिट. आपल्याला एपी पॅरलल टू क्यूबी करायची आहे. तर मला सांगा, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, कुठचा हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार, पी ए आर आणि पी आर ए कशाला इक्वल असणार, रेडियस सेम असल्यामुळे आयसोस्केलस ट्रायंगल झाला. म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल झाले. बरोबर, मी ते लिहितो पाहिजे तर, अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल पी आर ए. का ते समजलं तुम्हाला, बरोबर लिहिलंय मी, काय चुकीलं, पी आर ए बरोबर लिहिलं. ओके, नंतर मला सांगा, अँगल पी आर ए आणि अँगल क्यू आर बी बद्दल तुम्ही काय सांगू शकता, पटकन सांगा. ऑपोजिट अँगल्स. अपोजिट म्हणजे ते पण काय असणार सांगा, इक्वल असणार. एवढं क्लिक समजलं, एवढं समजलं. आता तिसरं बघा, अँगल क्यू आर बी आणि अँगल क्यू आर बी क्यू बी आर, याच्याबद्दल काय सांगू शकता, इक्वल असणार. कशाला सांगा, हे त्याची रेडियस झाली, बरोबर आहे ना, हे इक्वल आहे, त्यामुळे हे दोन्ही अँगल इक्वल असणार. आता आपण काय बघितलं सांगा, हा आणि हा इक्वल आहे,
हा आणि हा इक्वल आहे आणि हा आणि हा इक्वल आहे, याचाच अर्थ आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, हा आणि हा इक्वल असणार आहे. क्लिअर? म्हणजेच आपण काय सांगितलं सांगा, PAR इक्वल टू QBR, आणि ते दोन्ही अल्टरनेट अँगल आहेत. आणि जर AB हे आपण सेडिका धरली तर ते अल्टरनेट अँगल आहे, त्यामुळे डेफिनेटली आपण पहिलं प्रूव्ह करू शकतो AB पॅरलल टू BQ. समजतंय काय फास्ट होत आहे? समजतंय. सगळ्यांना समजलंय? हो समजतंय सर. समजलंय. आता हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर आहे ते दाखवायचे. पहिली आपण बघितली, काय बघितले सांगा, हा अँगल इक्वल टू हा अँगल बघितला, हा अँगल इक्वल टू हा अँगल बघितला, आता प्रूव्ह केलंय. बरोबर आहे ना? ओके, बरोबर आहे का? जेव्हा दोन अँगल इक्वल असतात तेव्हा तिसरा पण अँगल काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. त्यामुळे आपण च्या सहाय्याने सांगू शकतो की ते दोन अँगल काय, दोन ट्रँगल सिमिलर आहे ते प्रूव्ह करू शकतो. समजतं? हो. का दाखवायला पाहिजे? समजतं? ओके, हे दोन्ही ट्रँगल काय असणार आहे, सिमिलर असणार आहे, हे आपण सिद्ध केलं. मगाच वापरलं सगळं, फक्त काय सांगितलं, हा पण अँगल सेम असणार आहे ना, तिसरा पण अँगल, त्यामुळे टेश आपण वापरू शकतो. जर दोन अँगल सेम असतील तर डेफिनेटली ते अँगल काय असतात, सिमिलर असतात. आता तिसरं काय दिलंय बघा, PAR चे माप 35 दिलेले आहे, हा 35 दिलेला आहे, आणि आपल्याला RQB चे माप ठरवायला सांगितलं. आपण आत्ता काय बघितलं, हा पण 35 होणार, हा अपोजिट आहे त्यामुळे हा पण 35 होणार, हा काय आहे सांगा, आयसोसेलेस ट्रँगल आहे त्यामुळे हा पण 35 होणार. 35 पर 35 70 झाले. राहिला हा ट्रँगल, किती असणार, हा RQB विचारले आपल्याला, किती असणार, पटकन सांगा. 110. हा RQB किती असणार, 110. 110, कारण 180 मधनं हे मायनस केलं ना, कारण सम ऑफ ऑल अँगल्स इक्वल टू 180. क्लिअर? एकदम 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 सोपा आहे बघा. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. तर इथे काय दिलंय बघा, वाचा क्वेश्चन बघा. दोन सर्कल दिलेले आहेत, ती एक्सटर्नली एकमेकांना टच करतायत, आणि तुम्हाला एक टँजन दिलेला आहे, तो दोघांना कॉमन आहे. सी आणि डी ला टच होतात. तर आपल्याला काय विचारलंय, फाइंड द लेंथ ऑफ CD. ह्या दोन्ही एक टँजन आहे, त्या दोघांना टच करतोय बघा. तर मी काय करतो बघा, इथे मी अशी लाईन काढतो जी आपली रेडियस आहे, आणि काय करतो, हे मी पॉइंट एकत्र जोडतो, लक्षात आहे, आणि CD ला मी एक पॅरलल लाईन काढतो. हा, त्याला मी नाव देतो EF देतो नाव. एवढं समजलं मी काय केलं ते, काय केलं ते समजलं का? हो. हा, काय केलं सांगा, CD ला मी एक पॅरलल लाईन काढली A पासून, ती F या ठिकाणी हे करते, आणि AB जोडला मी. आता मला सांगा, AF इक्वल टू किती असणार आहे, AF इक्वल टू CD असणार आहे, असणार की नाही? हॅलो, हो. हा, का सांगा, ती पॅरलल लाईन आहे ना, आणि हे दोन्ही 90 लंब आहेत ना, इथे परपेंडिक्युलर आहेत, हे दोन्ही परपेंडिक्युलर, त्यामुळे दोन्ही डिस्टन्स काय असणार आहे, CD इज इक्वल टू AF असणार आहे. एवढं तर परफेक्ट झालं. नंतर AB ची व्हॅल्यू किती असणार सांगा मला पटकन, AB किती असणार आहे, किती असणार आहे, 10. एक्सटर्नली एकमेकांना टच करतात तर दोघांची ऍडिशन करायची, एवढा वेळ कशाला पाहिजे. नंतर FB किती असणार सांगू शकता तुम्ही, FB किती असणार आहे, 2 असणार. का ते लक्ष आलं, याचे आहे ते 4 आहे, आणि टोटल आहे ते 6 आहे, आणि ही आपण पॅरलल लाईन काढलेली आहे, त्यामुळे 6 - 4 म्हणजे आपल्याला FB इक्वल टू काय मिळणार, 2 मिळणार. इथे जो तयार होतो तो आपला राईट अँगल तयार होतोय बघा. इथे मी काढतो बघा, असा थोडासा उलटा काढलाय मी. हा, तर आपलं हे आपलं FB झालं, आणि हे आपलं, सॉरी चुकलं माझं, AB आपलं हे झालं, AB म्हणजे हायपोटेनस आहे, आणि हे आपलं F झालं. इथे 90 डिग्री आहे. आपल्याला FB माहित आहे, मोठं दाखवलं मी थोडस, हे 2 दिलेलं आहे. AB आपल्याला माहित आहे 10 आहे, त्याच्यावरनं हे आपण काढू शकू की नाही, हॅलो, काढू शकू की नाही, पायथागोरस 10 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर म्हणजे 100,
-2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 96 येतात. 96 कसं लिहू शकतो आपण? कुठल्या 16 पाड्या? into 6. 16 6 जा 96. 16 6 जा 90. ओके, रूट ऑफ काढायचे आपल्याला. 16 चा स्क्वेअर रूट काय आहे सांगा? 4 आहे. 4√6. 4√6. समजलं सगळ्यांना? समजलं का? परत एकदा एक्सप्लेन करतो का मी. CD ला आपण एक पॅरलल लाईन काढली ए पासून, तिथे F ला टच होते DB ला. इथे जो बनतो तो आपला काय बनतो सांगा? राईट अँगल बनतो. याची आपल्याला 4 दिलेली आहे, याची त्रिज्या रेडियस 6 दिलेला आहे, त्यामुळे FB आपल्याला काय मिळणार आहे? 2 मिळणार आहे. आणि हे दोन्ही एक्सटर्नली एकमेकांना टच करतायत, त्यामुळे काय होणार सांगा? 4 + 6 म्हणजे 10 होणार आहे. या हायपोटेनस आपल्याला 10 मिळाला आणि एक साइड आपल्याला 2 मिळाली, त्याच्यावरून दुसरी साइड आपण काढू शकतो. क्लिअर? सगळ्यांना समजलं? हो. समजलं का? ओके. तर आर्क ऑफ अ सर्कल किंवा वर्तुळ कौश म्हणतात. AXB हा वर्तुळ कौश झाला. याला आपण मायनर म्हणतो, मायनर किंवा लघु वर्तुळ कौश म्हणतो बघा. याला आपण मायनर म्हणतो आणि जो मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो? मेजर म्हणतो. आता मला सांगा, आणि दुसरी गोष्ट आपण पुढे पण बघणार, ह्याला सेंट्रल अँगल म्हणतात. ह्याला काय म्हणतात सांगा? सेंटर. जर तुम्हाला समजा हे सर्कल आहे आणि हा समजा तुमचा काय समजा आर्क आहे, आर्क दिलेला आहे AB. ह्याची मेजरमेंट कशी काढतात? तर त्याच्यासाठी सेंटर पासून हे दोन्ही पॉईंट जोडायचे. इथे जो अँगल होतो त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. काय म्हणतो त्याला सांगा? सेंट्रल अँगल म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल अँगल म्हणतो. त्याचं जे मेजरमेंट असतं तेच मेजरमेंट आपण आर्कचं मेजरमेंट म्हणणार आहे. मेजरमेंट ऑफ आर्क AB काय असणार सांगा? याचं तुम्हाला 60 दिलेलं आहे, तर याचं मेजरमेंट पण 60 असणार आहे. आता मला सांगा, हे 60 असेल तर ह्या आर्कचं काय असणार आहे? मेजरमेंट काय असणार आहे? हे 60 आहे समजा, तर ह्याचं मेजरमेंट किती असणार आहे? असं 300. का ते लक्षात आलं? कारण संपूर्ण स्क्वेअर म्हणजे सर्कल म्हणजे किती असतो सांगा? किती डिग्रीचा असतो? 360 डिग्री. त्याच्यातनं मायनर आर्क 360 मधनं जर मायनर आर्क आपण हे केली, सबट्रॅक्ट केली, तर आपल्याला जे आन्सर मिळणार ते मेजर आर्कचं असणार. क्लिअर? समजलं? समजलं का? आता मला एक सांगा, मी तुम्हाला हे दिलंय, असं दिलंय काहीतरी, आणि ह्याचं मी तुम्हाला दिलंय 260 दिलंय, याचं मेजरमेंट. तर याचं तुम्ही काढू शका? याचं मेजरमेंट किती असणार? 100 असणार. कारण 360 मधनं काय करायचे? -260 करायचे, आपल्याला 100 मिळणार. हे टोटल आन्सर असतं ते आपलं काय असतं सांगा? 360 असायला पाहिजे. क्लिअर? ओके, चालेल. तर इथे दिलेलं आहे ते वाचा बघा, तुम्ही वाचा. ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्राला भेटतो, म्हणजे काय केलं समजा, मी आता तुम्हाला सांगितलं ह्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. ओके, नंतर कौशाच्या मापाचे लघुकोणाचे माप, हे जे मेजर मायनर आर्क असतो त्याचं माप एवढंच असतं, आणि मेजर असतं त्याचं काय करायचं? 360 मायनस हे करायचं, त्याला विशाल कोण म्हणतो. विशाल कोण नाही, काय म्हणतो आपण? विशाल कौश म्हणतो. ओके, नंतर समजा मी काय काढलं सांगा, एक तुम्हाला असं दिलंय, हा AB आहे समजा आर, ही BC आहे, आणि समजा हे D दिलंय मी, आणि तुम्हाला मी काय सांगितलं? हे पण 60 आहे, हे पण 60 आहे. त्याच्यावरनं तुम्ही कन्क्लुजन काय काढू शकाल सांगा? काय काढू शकतो आपण? मेजरमेंट ऑफ आर्क, सॉरी AB इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क काय ना? BC येणार. त्यांचा सेंट्रल अँगल सेम असेल ना, तर त्यांची अँगल काय असणार सांगा? आर्क जो असतो, कौश असतो, तो इक्वल असतो. क्लिअर? समजलं? ते तुम्हाला दिलेलं आहे बघा, लक्षात आहे. नंतर तुम्हाला जर सांगितलं समजा, असं समजा दिलेलं आहे, हे सेंटर आहे समजा, ABC दिलं इथे. ओके, आणि याचं मेजरमेंट तुम्हाला समजा 80 दिलंय आणि याचं मेजरमेंट 70 दिलं. तर आपण काय करणार आहे? मला ABCचं किती येणार आहे मेजरमेंट? तर त्याच्यासाठी आपण काय करणार सांगा? मेजरमेंट ऑफ आर्क ABC इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क AB
प्लस मेजरमेंट ऑफ आर्क काय ना बीसी आहे ना, दोन्ही काय करतो ऍड करतो, BC. तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, संपूर्ण आर्कचं मिळणार आहे. हे तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. एक ग्रुप जर म्हणजे काय असेल सांगा, कॉन्ग्रुएंट सर्कल असेल तर त्यांची आर्क पण काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. chords of a same or congruent circles are equal if the related arcs are congruent. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला. हा, इथे समजा आपण काय केलं सांगा, दोन सर्कल कॉन्ग्रुएंट आहे. हा, दोन सर्कल कॉन्ग्रुएंट आहे, ही दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत सर्कल. आणि दुसरं काय सांगितलं तर आर्क त्यांची पण कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इक्वल आहे. तर त्यांना जोडणारे जे पॉइंट असतो, कॉर्ड जे असते ना, ती पण इक्वलच असणार आहे. म्हणजे याची समजा सीडी आहे, सीडी आणि याची एबी आहे. ह्या जर दोघांच्या काय असतील सांगा, आर्क जर इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असेल, तर त्यांची कॉर्ड पण जीवा पण काय असतात सांगा, इक्वल असतात. क्लिअर? समजलं सगळ्यांना? समजलं का? हो. हॅलो हॅलो, आवाज नाही येत आहे. तर त्याच्याशी रिलेटेड काही जे प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्या सहाय्याने आपलं परफेक्ट समजेल. हा, तर आपल्याला काय दिलंय बघा, EC ECF हे 70 दिलेलं आहे. नंतर DGF हे काय दिलंय आपल्याला, मेजरमेंट 200 दिलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली हा जो अँगल बनणार तो 200 असणार आहे. मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे काय असतो, सेंटर अँगलचं मेजरमेंट. ओके. फाईन आर्क डी सांगा किती असेल, पटकन सांगा. 90 डिग्री. 90 डिग्री. काय करणार आपण, 360 मायनस ह्या दोघांचं ऍडिशन करणार आपण, किती होतं, 270 होतं. आन्सर काय येणार सांगा, 90 येणार. त्याच्या पुढे DEF म्हणजे काय करणार, याचं आणि याचं ऍड करायचं, किती येणार, 160. 90 प्लस 70. एकदम सिंपल आहेत बघा. ओके. इक्वल टू काय येणार आपलं, 160 येणार. नेक्स्ट बघूया, 2 नंबरचा क्वेश्चन बघा. इन फिगर किंवा इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगल मध्ये काय असतं सांगा, ट्रँगल जर इक्विलॅटर असेल तर अँगलच्या बाबतीत काय सांगू शकता तुम्ही, पटपट बोला. हॅलो, All are 60. angles are equal. ऑल अँगल्स आर इक्वल आणि 60 डिग्री असतात, बरोबर आहे. हो. क्लिअर, समजलं. आता बघा, हा अँगल 60 आहे, हा 60 आहे आणि हा 60 आहे. ओके, एवढं समजलं सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट काय सांगा, आणि एक काय असतं, इथे मी समजा QSR दिला तर QS इक्वल टू RS इज इक्वल टू RQ असणार आहे, बरोबर आहे. हो. बरोबर आहे, हो. कारण साईड्स पण काय असतात, इक्वल असतात. ही आपली काय झाली सांगा, कॉर्ड झाली, बरोबर आहे. ही पण कॉर्ड झाली, ही पण कॉर्ड झाली. आणि आता आपण काय बघितलं, जर कॉर्ड जर इक्वल असेल तर रिलेटेड जो आर्क असते ती पण काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. आता बघितलं, लक्षात आहे ना. जर समजा सगळ्या इक्वल आहेत तर हा सुद्धा काय असणार सांगा, आर्क असणार आहे तो आपला इक्वल असणार आहे. त्यामुळे हे आपण प्रूव्ह करू शकतो, लक्षात आहे. नंतर आपल्याला दुसरं काय सांगितलं, QRS इक्वल टू 240 सिद्ध करायला सांगितलं. QRS इक्वल टू 240 सिद्ध करायला सांगितलं. तर आपण काय केलं बघा, हे तिन्ही आर्क आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे मी हे एक्स धरलं, ही आर्क एक्स धरली, ही पण एक्स होणार. म्हणजे काय झालं सांगा, 3x इज इक्वल टू किती होणार, 3x इज इक्वल टू किती होणार. हॅलो, अरे कोणतरी बोला की रे. 360. 360 होणार. संपूर्ण सर्कल म्हणजे आपण कन्सिडर करतो 360 आलं. त्यामुळे x इज इक्वल टू आपलं किती होणार, 120 होणार. पण आपल्याला काय पाहिजे बघा, QRS पाहिजे, QRS पाहिजे, म्हणजे x प्लस x 2x पाहिजे. 2x इज इक्वल टू काय होणार, डेफिनेटली 240. समजलं. मी फास्ट होते काय, बरोबर आहे, स्पीड काय स्लो व्हायला पाहिजे, फास्ट होते काय, समजतंय सगळ्यांना. हा, तन्मय, चैतन्य, आदित्य, समजतंय का. हो. अथर्व चुबे,
अथर्व, यस सर. आवाज नाही येत तुझा. यस सर. ओके. हा, पुढचा एक क्वेश्चन आहे बघा. यस सर. पुढचा एक क्वेश्चन आहे बघा. कॉड ए बी इक्वल टू कॉड सी डी. ए बी म्हणजे ए बी इक्वल टू सी डी आहे बघा. तर आपल्याला काय करायला सांगितलंय त्यांनी, एसी आणि इक्वल टू बीडी आपल्याला करायला सांगितलं. तर मी काय लिहितो बघा, मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क सी बी डी असणार. का सांगा? हा, का इक्वल असणार? कारण आपल्याला काय दिलं बघा, कॉड ए बी इज इक्वल टू कॉड सी डी दिलंय. कॉड ए बी इक्वल टू कॉड सी डी दिलंय, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जी आर्क आहे ती इक्वल असणार आहे. समजलं? हॅलो हॅलो. ओके. आता कॉड एसीबी मी कशी लिहू शकतो बघा, मेजरमेंट ऑफ आर्क, कॉड नाही आर्क एसी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क सीबी लिहू शकतो. आणि ही कशी लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ आर्क सीबी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बीडी. बीडी. ह्याच्या दोघांकडे बघितलं तर इक्वल आहेत, सीबी इक्वल आहेत दोन्ही साईडला, बरोबर आहे ना? मग ते आपले जाऊ शकतात. लक्षात आहे? त्यामुळे आपल्याला काय होणार सांगा, आर्क एसी सिमिलर टू अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल कॉन्ग्रुएंट टू आर्क बीडी. म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं ते झालेलं आहे बघा. इझी आहे, इझी आहे की? हा, चालेल. चला नेक्स्ट बघूया. सॉरी, एवढंच घेतलंय मी. जवळजवळ 15 काहीतरी घेतलेत प्रॉब्लेम, ज्यादा नाही घेतले मी. पुढचे घेऊया का पुढे एवढे? मला ते काढावं लागेल. हा, पुढचे घेऊया. चालेल. काय आहे आपल्याकडे, घेऊया. 2 मिनिट ना, मी ड्रॉ करतो असंही करण्यापेक्षा. हे 3.3 मधले होते रे, कुठले होते? 3.3 झाला. 3.3 झाला. मग तुम्हाला दाखवावं लागेल त्याच्या आधी. आपण समजा प्रॅक्टिस याच्यामध्ये घेऊया. 2 मिनिटं. 3.3 झाला. दोन मिनिट. दिसतंय सगळ्यांना? सगळ्यांना दिसतंय का? मी इंग्लिश मधलंच ओपन केलं, एकच ओपन करतो का? मी सांगतो. 2 तुम्हाला काय दिलेलं आहे सांगा, सर्कल दिलेलं आहे. ओके. आणि त्यांची रॅडी दिलेली आहे, म्हणजे रेडियस दिलेलं आहे, त्रिज्या दिलेल्या आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स टू रिस्पेक्टिव्हली टच इच अदर. कुठलं असणार? जर 2 ऑप्शन असू शकतात. एक तर ते काय करणार सांगा, एक्सटर्नली टच होणार, किंवा काय होणार सांगा, इंटरनली टच होणार. एक्सटर्नली टच झाले तर किती असणार आहे सांगा, त्यांचा डिस्टन्स किती असणार? 8.8. आणि इंटरनली टच झाले तर किती असणार? 2.2. म्हणजे हे आपला आन्सर असणार आहे. लक्षात आहे? दुसरं काय दिलंय बघा क्वेश्चन, 2 सर्कल इंटरसेक्ट इच अदर सच दॅट इच सर्कल पासेस टू द सेंटर ऑफ द अदर. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 12, व्हॉट इज द रेडियस ऑफ इच सर्कल. आता आपल्याला काय दिलंय सांगा, 2 सर्कल आहेत. इथे मला काढता येईल. ओके.
आणि दुसरं जे सर्कल आहे ते काय होते सांगा, सच दॅट द ईच सर्कल पासिंग थ्रू द सेंटर थ्रू द सेंटर ऑफ द अदर. हे दुसरं पास काय होते सांगा, दुसऱ्याच्या सेंटर मधनं हे होते, हे याच्यातनं पास होतं, हे याच्यातनं पास होत आहे. म्हणजे आन्सर काय असणार? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर असणार का नाही असणार? इथे बघा, याचं जर कन्सिडर केलं तर हे काय झालं, त्याचं रेडियस झालं. याचं कन्सिडर केलं तर हे रेडियस झालं. त्यामुळे दोघांमधलं अंतर काय असणार सांगा, 12 सेंटीमीटरच असणार. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ पॅराग्राफ, सो द पॅराग्राफ मस्ट बी काय असणार, हे तुम्हाला याच्याशी रिलेटेड नसणार आहे. काय असणार आहे? अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ पॅराग्राफ. पॅराग्राफ मस्ट बी काय असणार? स्क्वेअर. स्क्वेअर. कशाला स्क्वेअर असणार? स्क्वेअर कशाला असणार? समजा आपण पॅराग्राफ असा काढला आणि सर्कल सगळ्यांना टच होत आहे, हा, तर हे डिस्टन्स त्याचं काय असणार, हे एवढं. हे आपण ह्याच्यामध्ये बघूया, काय रे, इक्वल डिस्टन्स असते बघा, त्याच्यामध्ये असायला पाहिजे. हे याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण हे करूया, पुढचा जो आपला ना सेक्शन आहे त्याच्यामध्ये एक कम्प्लीट करूया. हे लक्षात ठेवा, काय रे. हा चालेल. ओके. त्याच्या पुढचा बघा, त्याच्याशी रिलेटेड आहे लेंथ ऑफ द टँजन. हे करू शकाल तुम्ही. लेंथ ऑफ अ टँजन दिलेला आहे, किती दिलाय? 12.5. 20.5 दिलाय. आणि सेंटर ऑफ अ सर्कल, लेंथ ऑफ अ टँजन सिंगल फ्रॉम अ पॉइंट विच इज ॲट डिस्टन्स. नाही, हे आपल्याला दिलंय 12.5 हे दिलेलं आहे. फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 सेंटीमीटर. नाही, सॉरी, हे 12 दिलंय. लेंथ ऑफ अ टँजन बरोबर, हे 12.5 दिलं आणि हे 12 दिलं. सेंटर पासून ते 12 याच्यावर आहे. मग आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द डायमीटर ऑफ सर्कल काढायला सांगितलं. काय करावं लागेल? काय काढावं लागेल? लेंथ ऑफ द टँजन सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज ॲट 12. नाही, परत मी चुकवलं, 2 मिनिट, परत एकदा मी लिहितो ते सगळं. एक सर्कल काढतो बघा, मी एक सर्कल काढलं. हा बाहेरचा पॉइंट आहे बघा, आणि हे मी तिथे टँजन काढलं. हे त्याचा हायपोटेनस झालं बघा, आणि इथे आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. लेंथ ऑफ द फ्रॉम अ पॉइंट विच इज ॲट डिस्टन्स 12.5, म्हणजे 12.5 आपल्याला हे दिलेलं आहे आणि हे 12 दिलेलं आहे. त्याची लेंथ 12 आहे म्हणून सांगितलंय. आपल्याला हे काढता येईल की नाही? हे काढता येईल का? हो. कशी काढता येईल? 12.5 चा स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर येणार. याचा इझिली स्क्वेअर कसा काढू शकता सांगा? 5 चा स्क्वेअर किती येतो? 25 येतो, बरोबर. 25. आणि 12 13 चा किती येतात? 12 इंटू 13 किती येतात? बरोबर आहे माझं? बरोबर आहे का? हॅलो, बरोबर आहे? बरोबर आहे का? 156. हो. 25 12 ह्याच्यात नाही, मायनस करतो 1. 12.25 येतात. 12.25 येतं का, काय येते बघा? 6 - 1 नाही, सॉरी, 144. 6 गेले 5 न 1 गेले 0. 2 मिनिट ना. 156 - 25 मायनस 144 0 0 25 2 आणि 12 किती येतं? हा कशाचा स्क्वेअर आहे सांगा? हा 25 चा स्क्वेअर आहे, सेंटीमीटरचा. हॅलो,
सर मला काही दिसतच नाही कुठे काय आहे. दिसतच नाही आहे. 2 मिनिट इथे बघा. आपल्याला काय करायचंय बघा, 12.5 चा स्क्वेअर काढायचा आहे. किती आहे ना, 156.25 येतं 25. हो बरोबर. आणि आपल्याला कशाचा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर काढायचा आहे. किती येतो, 144 येतो. बरोबर आहे. हो बरोबर आहे का. मग इथे काय मिळणार आपल्याला, माझं काहीतरी चुकतंय बहुतेक, मायनस करतोय काय करतोय मी, 12.5 चा स्क्वेअर 25 156 बरोबर आहे. 12.5 ओके. हा कशाचा स्क्वेअर आहे सांगा. 3.5. हा कशाचा स्क्वेअर आहे, 4×12 3.5 चा स्क्वेअर आहे. 5. हो बरोबर आहे. मग आपल्याला डायमीटर विचारले. डायमीटर म्हणजे किती होणार सांगा, डबल होणार आहे. हे आपल्याला रेडियस मिळालं. मी तुम्हाला इथे दाखवतो, 2 मिनिट थांबा. ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सगळं दिसत नसेल तर. ओके. तर आपल्याला काय दिलंय ते लक्षात आलं तुमच्या. एक ट्रँगल आहे, सर्कल आहे, आणि इथे आपल्याला काय दिलंय सांगा, ह्याची जी लेंथ आहे ती 12 दिलेली आहे. हा आपला इथे 90 डिग्री होणार आणि इथे 12.5 दिलेली आहे. हा टेंजन आहे बघा. आपल्याला हा काय झाला, राईट अँगल ट्रँगल झाला. त्यामुळे आपण काय करू शकतो सांगा, 12.5 चा स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर. ओके. तर 12.5 चा स्क्वेअर आपण किती काढला, बरोबर काढलाय ना बघा. 1.6. हो कसा काढायचा तो इझी बघा मेथड. जर शेवटी 5 असेल ना तर 5 चा स्क्वेअर करायचा. ओके. आणि जो नंबर असतो ना त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि मल्टिप्लाय करायचं 156. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो बघा, 35 चा स्क्वेअर काढायचा आहे तर तुम्हाला 5 चा स्क्वेअर काढायचा, 3 च्या पुढे 4 येतो, 12 करायचा. समजा तुम्हाला 55 चा स्क्वेअर काढायचा आहे, 5 चा स्क्वेअर करायचा, 5 नंतर कुठला नंबर येतो, 6 नंबर येतो, 5 6 जा 30. समजा 75 चा स्क्वेअर काढायचा आहे, 5 चा स्क्वेअर करायचा, 7 नंतर येतो. तसं ते काढायचंय बघा. मायनस काय करूया आपण, 144 00 म्हणजे आपल्याला काय होतं सांगा, 25.2 आणि 1. आता इथे बघा शेवटी 25 आहे ना, डेफिनेटली लास्ट डिजिट त्याचं 5 असणार आहे. आणि हे काय होते सांगा, 3 4 जा 12 होते. त्यामुळे इथे काय असणार आहे, 3 असणार आहे आणि 0.1 असणार आहे. हे आपलं काय जरा रेडियस झालं, मल्टिप्लाय बाय 2. काय मिळणार आपल्याला, काय मिळणार सांगा, आपल्याला डायमीटर विचारले त्याने. क्लिअर समजलं आता. हो पुढचा क्वेश्चन वाचा बघा. इफ 2 सर्कल आर टचिंग एक्सटर्नली, आपण किती त्याला हे करू शकतो, टँजन ड्रॉ करू शकतो. 2 कसे, वर आणि खाली. हो वर आणि खाली कॉमन. कॉम. समजा आपण असं केलं, असं टच होत आहे, तर कॉमन आपल्याला किती, वर आणि खाली म्हणतो. बरोबर आहे त्याचं सांगितलेलं आन्सर, की आणि होऊ शकतो आणि मध्ये एक होऊ शकतो. बरोबर आहे, सगळ्यांना समजतं. असं पण टेंजन एक होऊ शकतो ना मधनं. म्हणजे टोटल काय होणार, टेंजन काय होणार सांगा, हा एक होणार, हा एक होणार आणि हा एक होणार, 3 होणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार सांगा, 3 येणार. 3. ठीक आहे. पुढचं एक बघा, एसीबी इन्स्क्राइब इन आर. नाही, हे तुमचं वेगळं असणार आहे. नाही होणार आहे, इन्स्क्राइब अँड आर एसीबी ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ. इथे मी काय करतो सांगा, सेंटर ओ काढला, एसीबी अँगल एसीबी इन्स्क्राइब इन आर एसीबी. ही आपली समजा ए सी बी झाली, आर झाली. सेंटर ओ एसीबी 65, एसीबी इन्स्क्राइब इन आर एसीबी आणि 65. नाही हे तुमचं झालेलं नाही, हे पुढच्या ह्याच्यामध्ये काय रे, पुढच्या ह्याच्यामधलं आहे, हे नाही होणार इथे. त्याचं ऍक्च्युली काय असणार सांगा, इथे असं असणार आहे आणि त्याच्या हाफ वगैरे असतं, ते प्रॉब्लेम आहे तो. बरोबर आहे ना, याच्यात डबल असतं बघा, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत ते.
हे फिल इन द ब्लँक्स आणि कुठले बघा याच्यातले होती, हे पण पुढच्या याच्यामध्ये होणार. हे सांगू शकाल तुम्ही. 2 नंबरचा क्वेश्चन बघा. ही काय करते, टँजन आहे ती या ठिकाणी टच होते. व्हॉट इज ओपी? ओपी किती असणार? किती असणार ओपी? 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर, कारण ती त्रिज्या आहे, रेडियस आहे. नंतर इफ ओक्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, व्हेअर डज द पॉइंट टू लाय? जर तुम्हाला ओक्यूचं डिस्टन्स जर काय समजा 8 दिलं तर ते कुठे असणार आहे पॉइंट? म्हणजे इंटरनल पॉइंट असणार का एक्सटर्नल बाहेर असणार आहे? इनसाइड की आउटसाइड? एक्सटर्नल नको, इनसाइड असणार का आउटसाइड असणार आहे? काय लक्षात? इनसाइड. कारण जर रेडियस पेक्षा एखादी पॉइंटची लेंथ कमी असेल तर डेफिनेटली तो इनसाइड असतो. आणि जर मोठी असते, समजा तुम्हाला दिलंय ओक्यू इज इक्वल टू 11 दिले, तर तो कुठे असणार आहे? बाहेर असणार का आत असणार आहे? बाहेर. बाहेर असणार आहे 11 असेल तर. 8 असेल तर लहान आहे ना, 9 पेक्षा लहान आहे, तो आत असणार आहे. नंतर दुसरं काय दिलंय बघा, इफ पीक्यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, पीक्यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, म्हणजे पी पासून एक कुठला तरी पॉइंट आहे, तो आपल्याला 15 दिलेला आहे. हाऊ मेनी लोकेशन ऑफ आर लाईन ऑन लाईन आर? इफ पीक्यू इज इक्वल टू PQ 15 centimeter, how many locations of point R are lying on line L? At what distance will each point be from point P? PQ आपल्याला दिलेला आहे 15 सेंटीमीटर दिलेला आहे. तर तो लाईनच्या किती असणार आहे, कुठे कुठे असणार आहे, म्हणजे किती लोकेशन असू शकतात ती? ऍक्च्युली मला वाटतं ना PQ नाही बहुतेक, मला वाटतं PR असायला पाहिजे. इथे काहीतरी चुकीचं वाटतंय मला. PQ पॉइंट आपण घेतला समजा तर लाईनच्या या बाजूला आणि या बाजूला घेऊ शकतो. OR असणार बहुतेक, तो OR असणार बहुतेक ना. हॅलो, हा काय असणार सांगा? OR आहे. OR असणार, म्हणजे तो एक तर या साईडला असू शकतो किंवा या साईडला असू शकतो. आणि जेव्हा हा 15 असणार ना, तेव्हा हा पण 15 आहे दोन्ही, आणि हा 9 असेल तर हा किती असतो? ट्रिपलेट माहित आहे, 15चा स्क्वेअर 225 झाला, आणि 9चा स्क्वेअर किती येतो? 81 येतो. म्हणजे किती राहिला सांगा? हा कशाचा किती डिस्टन्स असणार आहे त्याचा? P पासून 12 डिस्टन्सवर असणार आहे. त्याचं परत एकदा बघा, लक्ष द्या की आपल्याला त्याने काय सांगितलंय सांगा? OR सांगितलेलं आहे, ते काय सांगितलंय? 15 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. मग तो पॉइंट या साईडला पण असू शकतो, या साईडला पण असू शकतो. त्याची लेंथ किती आहे सांगा? 15 आहे. आणि इथे जो बनणार तो राईट अँगल ट्रायंगल बनणार आहे. लक्षात आहे? त्यामुळे आपल्याला हे माहित आहे, हे माहित आहे, याच्यातनं हे मायनस केलं की हे डिस्टन्स मिळणार आहे. 12 काय असणार आहे त्याचं डिस्टन्स असणार आहे. क्लिअर? एवढंच आपण पुढं करूया. पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. 3 लेक्चर मध्ये मी सगळं सर्कल संपवतोय बघा, आणि त्याच्यानंतर आपण दुसरा कुठला तरी चॅप्टर घेणार आहोत. ओके, चालेल. ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत कोणाला? काय डाऊट आहेत का ह्याच्यामध्ये? नाही सर. 9वीच्या ना समजतंय? 9वीच्या ना समजतंय का सगळ्यांना? ध्रुव, ध्रुवेश, अमोल, निहा